नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या घरी श्रीचं म्हणजे बाप्पाचं आगमन झालंय आणि असे आवडीचे मोदक बनवणार आहोत आपण उकडीचे. एकदम 24 तास असे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र राहणारे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवूयात. चला तर मग सुरुवात करूया. इथे कढई मस्त गरम झाली. आपण आता मोदकांसाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत. त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकून खसखस अशी तुपामध्ये छान मस्त अशी भाजून घ्यायची आपल्याला. आता आपण इथे ओल्या नारळाचा 1 वाटी किस घेतलाय. आता आपण तो तुपामध्ये असा छान मस्त असा परतून घेऊयात. इथे आपला नारळाला तेल सुटते, पण तुपाचा स्वाद येण्यासाठी आपण तूप टाकले. आता इथे 1 वाटी गूळ घेतलंय आणि छान असं आपलं गूळ मस्त मिक्स करून घ्यायचं बघा. आता इथे आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार टाकायचे. मी इथे टाकलेत आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊयात. एकदम असं छान आपलं सारण बनून इथे बघा तयार आहे. आता आपण टाकूयात विलायची. विलायची सगळ्यात लास्टला टाकायची. त्याने मस्त असा मोदकला स्वाद येतो. इथे आपलं सारण छान असं बनून झालंय मस्त. आता आपण त्याला गार करून थंड करून घेऊयात. आता आपण इथे उकड काढायला घेऊयात. इथे मी असं छोट्या वाटीने 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि 2.5 वाटी पाणी घेतलंय. पाणी आपण असं छान असं कडकडीत उकळी येऊ द्यायचे. आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण उकळी आल्यावरती साजूक तूप टाकणार आहोत. एकदम आपण थोडं टाकायचे आणि छान अशी कडकडीत उकळी येऊ द्यायची. इथे मस्त अशी उकळी आली. आता आपण असं थोडं थोडं करून पीठ टाकणार आहोत आणि मस्त असं मॅशरने आपण मिक्स करून घेऊयात. गॅस आपला स्लोच ठेवायचा आहे, लो टू मीडियम, आणि छान असं मस्त एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे. इथे छान असं आपण पीठ मिक्स करून घेतलंय. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट असंच झाकून ठेवणार आहोत. इथे मस्त असं 10-15 मिनिटं झाकून झाले. आपलं पीठ एकदम छान असं मुरलंय, भिजलंय. आता आपण मॅशरने किंवा असं वाटीच्या साहाय्याने पहिलं गरम असते त्यामुळे आपण मॅश करून घेऊ. आता आपण हलक्या हाताने असं पीठ छान मऊ लुसलुशीत मळून घेणार आहोत. एकदम मस्त असं आपलं पीठ इथे गोळा बनून तयार आहे, मळून तयार आहे. आता आपण सर्वात आवडीची प्रोसेस म्हणजे मोदक बनवणे. आता आपण इथे मोदक बनवून घेऊयात. पीठ जर हाताला चिटकत असेल तर आपण थोडंसं तूप लावून मोदकाची पारी बनवून घेणार आहोत. एकदम छान असं मस्त मोदक बनवून घ्यायचे. हे बघा आपण अशा प्रकारे इथे बनवून घेणार आहोत. मी पण फर्स्ट टाइम बनवलेत, पण इतके छान आणि इतके मस्त झालेत. खूप असे आणि बनवायला पण खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. इथे बघा आता आपण असं सारण भरलंय त्यामध्ये आणि मोदक आपण असा जॉईंट करून घेऊया. तोंड असं आपण इथे आपला मोदक मस्त असा बनून तयार आहे. आता आपण सर्व मोदक अशा प्रकारे बनवून घेणार आहोत. इथे आपले सर्व मोदक बनून तयार आहेत. आता आपण त्यांना वाफवून घेणार आहोत. इथे स्टीमर ठेवले, असं मस्त त्याला तेल लावून पाणी कडकडून उकळून घेतले. आता आपण त्यावरती मोदक ठेवूयात आणि 10 ते 15 मिनिट आपण असे मस्त वाफवून घेणार आहोत. त्याने आपले मोदक एकदम मऊ लुसलुशीत राहतात. इथे बघा आपले मोदक मस्त असे वाफवून झाले. थोडेसे थंड झाले की मग आपण त्यांना एका डिशमध्ये काढून घेऊयात. सर्व मोदक आपण अशा प्रकारेच वाफवून घेणार आहोत. इथे आपले उकडीचे मोदक जे बनून तयार आहेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.